विद्यार्थी मित्रांनो, M3 मध्ये आपला पहिला युनिट येतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन। सो हा युनिट सुरू करण्याच्या आधी ह्या युनिट मध्ये आपण काय काय कंटेंट आहे, कुठले कुठले टॉपिक शिकणार आहोत ते आपण बघूया। सो मित्रांनो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फर्स्ट टाइप येतो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, त्याच्यामध्ये अजून सब टाइप येतात। आता जेव्हा आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन डीपली शिकू त्यावेळी तुम्हाला ते सब टाइप पण समजतील की त्याच्यामध्ये 4 अजून सब टाइप्स येतात। सेकंड टाइप येतो जनरल मेथड, नंतर शॉर्टकट मेथड। शॉर्टकट मेथड मध्ये पुन्हा 6 डिफरंट मेथड आहेत, 6 केसेस आहेत। व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मेथड, कॉचीज डिफरन्शियल इक्वेशन, लिजेंड्रीज डिफरन्शियल इक्वेशन, हे दोघी पण या बी आणि सी वरती डिपेंड आहे, हे जमले तरच हे दोघे जमतील। नंतर सायमल्टेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, नंतर मेथड ऑफ ग्रुपिंग अँड कॉम्बिनेशन आणि लास्ट आहे मेथड ऑफ मल्टिप्लायर। सो मित्रांनो, आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन शिकताना एवढे सगळे टायटल शिकायचे आहेत आणि यांचे प्रत्येकामध्ये सब टाइप्स आहेत, सब टायटल्स आहेत, ते आपल्याला शिकायचे आहे। सो मला खात्री तुम्हाला आता मजा येईल एकदम शिकताना आणि M3चा जो प्रवास आजपासून तुमचा सुरू होतोय तो एकदम तुम्ही एन्जॉय करशाल, इतक्या सोप्या वेने आपण आता जाणार आहोत। सो चला सुरू करूया। मित्रांनो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन याला शॉर्ट ह्यामध्ये ह्या युनिटला LDE पण म्हणतात। LDE मध्ये पहिला टाइप आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन। कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे मुख्यतः 4 केसेस येतात, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे प्रॉब्लेम या 4 टाइप मध्ये डिवाइड केले जातात। पहिली केस A आहे रियल अँड डिफरंट फॅक्टर, केस B लेस फॅक्टर, केस C ओनली इमॅजिनरी फॅक्टर आणि केस D रियल अँड इमॅजिनरी फॅक्टर। आता हे काय आहे, सो 1 बाय 1 एक्झाम्पलने आपण ते आता बघूया। मित्रांनो, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मधली पहिली केस आहे रियल अँड डिफरंट फॅक्टर। आता नंबर ऑफ एक्झाम्पल करून आपण ते समजूया। मित्रांनो, आता लक्षात ठेवा, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन किंवा LDE शिकण्याच्या आधी तुम्हाला तुमच्याजवळ तुमचे कॅल्सी असणं गरजेचं आहे। मी पूर्ण LDE मध्ये जिथे ते कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आहे, जिथे फॅक्टर फाडायचे आहे, प्रत्येक प्रॉब्लेमला फॅक्टर काढावे लागतात। ओके, सो सगळीकडे तुम्हाला LDE मध्ये कॅल्सी लागणार आहे। सो आपापले कॅल्सी आपल्या सोबत ठेवा। आपल्याला LDE शिकण्याचं आहे, त्या शिकण्याच्या आधी कॅल्सी आपल्या हातात ठेवा। बघा, स्पेसिफिकली हे 2 कॅल्सी आपल्याला युनिव्हर्सिटीने अलाउड आहे। हा आहे FX991 MX आणि हा आहे FX991 ES+। सो दोघी कॅल्सींवरती मी प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार आहे। सो त्यामुळे आपले कॅल्सी आपल्या जवळ घ्या आणि मग पुढे बघूया आपण। बघा, आता आपल्याला पहिला क्वेश्चन दिला आहे d2y/dx² - 5dy/dx + 6y = 0। मित्रांनो, ह्या इक्वेशनचा आपल्याला CF म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायचं आहे, त्याला YC पण म्हणतात। बघा आता, सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शनलाच दुसरं नाव आहे CF, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन किंवा YC असं पण डिनोट केलं जातं। ओके, सो आता सोडवायचं कसं, पहिल्यांदा हे इक्वेशनला ट्रान्सफॉर्म करून घ्यायचं। बघा, डबल डेरिव्हेटिव्ह आहे ना, मग याला लिहायचं कॅपिटल D², ट्रिपल डेरिव्हेटिव्ह आला तर कॅपिटल D³, 4 टाइम डेरिव्हेटिव्ह आला तर कॅपिटल D⁴ असं, -5, सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे D घ्यायचा, y चा कोइफिशियंट 6, ब्रॅकेटच्या बाहेर y लिहायचं, ब्रॅकेटला म्हणायचं ऑफ = 0। हे इक्वेशन कसं वाचणार बघा, D² - 5D + 6 ऑफ y = 0। कळालं? बघा, इक्वेशन कसं ट्रान्सफॉर्म केलं, डबल डेरिव्हेटिव्हला केलं D² -5, सिंगल डेरिव्हेटिव्हला D आणि y चा कोइफिशियंट 6 ऑफ y = 0। आता इक्वेशनची डिग्री बघायची, डिग्री म्हणजे D ची हायेस्ट पॉवर। इथे D नाहीये, इथे D ला पॉवर नाही म्हणजे पॉवर 1 आहे, इथे D ला पॉवर 2 आहे, सो हायेस्ट पॉवर 2 झाली म्हणजे डिग्री 2। आता डिग्री 2 असताना कॅल्सीमध्ये 3 किमती टाकायच्या असतात। पहिली असते D² ची व्हॅल्यू, नंतर D ची व्हॅल्यू आणि नंतर कॉन्स्टंटची व्हॅल्यू। सिक्वेन्स चेंज करायची नाही, प्रत्येक वेळी गणिताला हीच सिक्वेन्स घ्यायची। डिग्री 3 असेल तर इथे येईल D³, मग D², मग D, मग कॉन्स्टंट। ओके, सो D² चा कोइफिशियंट बघा काय, इथे काहीच नाहीये म्हणजे 1, D चा कोइफिशियंट -5 आणि कॉन्स्टंट आहे 6। सो मित्रांनो, आता हे जे व्हॅल्यूज आहे या कॅल्सीत पुटअप करायचे आणि मग कॅल्सीत आपल्याला आन्सर येतील। सो आता मी दोन्ही पण कॅल्सीमध्ये कसं करायचं, दोन्ही कॅल्सीमध्ये कशा व्हॅल्यू टाकायचे ते तुम्हाला सांगतो। सो मित्रांनो, बघा, आपण कॅल्सीवरती आता बघितलं, याचे रूट्स काढले, आपल्याला कॅल्सीत 2 रूट भेटले, 3 आणि 2, करेक्ट। सो ज्या व्हॅल्यू भेटल्या त्या D = लिहायच्या, सो D = 3 आणि 2। आता काय करायचं मित्रांनो, आलेल्या व्हॅल्यूजला बघा, दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, वेगवेगळ्या आहे, डिफरंट आहे आणि रिअल व्हॅल्यू आहे। 2च व्हॅल्यू असतात, एक रिअल किंवा इमॅजिनरी। रिअल म्हणजे ज्याच्यात I नसतो ते रिअल आणि ज्याला I जोडून येतो तो इमॅजिनरी। सो ह्या दोघी रिअल आहे, रिअल आणि डिफरंट दोन्ही पण वेगवेगळे आहे। बघा, यस डिफरंट आहेत।
सो आता यांना नावं द्यायचे. याला पहिल्या व्हॅल्यूला म्हणायचं M1, दुसऱ्याला म्हणायचं M2. डिग्री 2 आहे ना, मग आपल्याला 2 व्हॅल्यू भेटतील. डिग्री 3 असली तर आपल्याला 3 व्हॅल्यू भेटतील, M1, M2, M3. लक्षात ठेवा, जेवढी डिग्री असते तेवढ्या व्हॅल्यू कॅल्सीत भेटतात. मग आता याच्यानंतर फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला अशा प्रकारे आहे, YC म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू C1 e raised to M1x प्लस C2 e raised to M2x. दिस इज फॉर्म्युला ऑफ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन केस A. ओके, सो आता याच्यात फक्त आपण व्हॅल्यूज पुटअप करणार. सो YC इज इक्वल टू C1 e raised to M1 काय आपला 3, सो 3x प्लस C2 e raised to M2 काय आहे 2x. सो स्टुडंट्स, दिस इज आवर आन्सर. क्लिअर आहे, एकदम सिंपल. कळालं तुम्हाला? अजून एक्झाम्पल बघूया. बघा क्वेश्चन नंबर 2. बघा d2i by dx square minus dy by dx minus 2i minus dy by dx minus 2i is equal to 0. बघा मित्रांनो, पुन्हा तसंच पहिल्यांदा इक्वेशन ट्रान्सफॉर्म करा. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर मायनस सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी, वायचा कोइफिशियंट 2 ऑफ y इज इक्वल टू 0. आलो इथपर्यंत. डिग्री बघायची. सो डिग्री, डी ची हायेस्ट पॉवर बघा, डी ची हायेस्ट पॉवर 2 आहे, सो डिग्री 2. ओके, सो कॅल्सीत व्हॅल्यू टाकणार डी स्क्वेअर डी कॉन्स्टंट. सेम करायचं. मी नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवणार आहे, सो तुम्हाला ते एकदम इझी व्हायला लागेल. सो व्हॅल्यूज पुटअप करणार. डी स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे 1, डीचा कोइफिशियंट मायनस म्हणजे -1, कॉन्स्टंट -2. आता हे पुन्हा कॅल्सीवर टाकायचं. सो बघूया आता दोन्ही कॅल्सीवर कसं करणार मित्रांनो. सो कॅल्सीवरती आपण व्हॅल्यू काढली, 2 व्हॅल्यू आल्या 2 आणि -1, त्यांना डी इक्वल टू लिहायचं. ओके, कॅल्सीवर तुम्हाला मी आत्ता शो केलं. आता इथून पुढे दोन्ही फॅक्टर बघा, दोन्ही वेगवेगळे आहे आणि रिअल आहे. सो रिअल अँड डिफरंट म्हणजे आपल्याला केस कधी समजेल, जेव्हा आपण फॅक्टर काढू. फॅक्टर काढल्यानंतर समजेल नेमकी जे फॅक्टर येतील तेव्हा कळेल नेमकी कुठल्या केसचं एक्झाम्पल आहे. सो दोन्ही डिफरंट आहे, सो याला M1 माना, याला M2 माना. या फॉर्म्युल्यात पुटअप करा. यस, सो फॉर्म्युला आहे YC इज इक्वल टू C1 e raised to M1x प्लस C2 e raised to M2x. सो आन्सर येईल आपलं YC इज इक्वल टू C1 e raised to M1 काय आपला 2x प्लस C2 e raised to M2 काय -1x. 1 लिहिला नाही लिहिला तरी चालेल, नुसतं -x लिहिला तरी चालेल. ओके, सो दिस इज युअर आन्सर. करेक्ट. अजून एक सम बघूया. बघा क्वेश्चन नंबर 3. d2y by dx square minus 4y is equal to 0. सो बघा पुन्हा तसंच डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याला डी स्क्वेअर. इथे डी ची टर्म नाहीये बरोबर, मग डबल डेरिव्हेटिव्ह नंतर डायरेक्ट -4 आहे. सो -4 ब्रॅकेटच्या बाहेर y इज इक्वल टू 0. काय डिफरन्स आहे बघा, इथे डबल डेरिव्हेटिव्ह नंतर डी ची टर्म, इकडे डी ची टर्मच नाही, मग ती घेतलीच नाही. म्हणजे डी स्क्वेअर नंतर डी ने आला, डायरेक्ट कॉन्स्टंट आला. डी स्क्वेअर नंतर डायरेक्ट कॉन्स्टंट आला. यस, डिग्री ऑब्विसली 2च आहे. सो त्याच्यानंतर आपण काय करणार, व्हॅल्यूज डी स्क्वेअर डी आणि कॉन्स्टंट 3 व्हॅल्यू. डी स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, डी ची टर्म नाहीये म्हणून 0 आणि कॉन्स्टंट -4. करेक्ट. सो आपल्याला डी च्या 2 व्हॅल्यू भेटतील 2 आणि -2. या कशा आल्या आता मी ते कॅल्सीवर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपल्याला कॅल्सीवर 2 आणि -2 आले आपण बघितलं. आता पुन्हा दोघे बघा, 2 आणि -2 सेम आहे का? बिलकुल नाही, दोन्ही डिफरंट आहेत. ओके, सो याला म्हणणार M1, याला म्हणणार M2. पुन्हा आपला फॉर्म्युला YC इज इक्वल टू C1 e raised to M1x प्लस C2 e raised to M2x. यस, सो व्हॅल्यू पुटअप करणार. YC इज इक्वल टू C1 e raised to M1 काय 2, सो 2x प्लस C2 e raised to -2x. आहे भारी इंटरेस्टिंग. पूर्ण LD हा आपण कॅल्सीवर सोडवतो, लक्षात ठेवा. सो कॅल्सीचा रोल खूप महत्वाचा आहे, कॅल्सी सोबत असू द्या. अजून एक्झाम्पल बघू. क्वेश्चन नंबर 4. 2d square minus d minus 10 of y is equal to 0. ओके,
मग 2d² मायनस डी मायनस 10 ऑफ वाय इज इक्वल टू 0. सो चला याला बघा, ही डायरेक्ट याला म्हणतो ऑक्झिलरी इक्वेशन. डीचा फॉर्मॅट, डीच्या फॉर्मॅटमध्ये डायरेक्ट दिलेलं आहे. सो डायरेक्ट डिग्री काढणार. इथून पुढे डिग्री किती 2, पहिल्यांदा d² डी आणि कॉन्स्टंट एवढ्या किमती टाकणार आपण. तेच करायचं सगळीकडे. d² डी आणि कॉन्स्टंट. d² चा कोइफिशियंट 2, डीचा मायनस म्हणजे -1, कॉन्स्टंट -10. सो हे कॅल्सीवर टाकणार. सो बघूया कॅल्सीवरती काय व्हॅल्यू येतात. सो मित्रांनो कॅल्सीवरती 5/2 आणि -2 असे दोन रूट्स आलेत. दोन्ही डिफरंट आहेत. सो याला m1 म्हणायचं, याला m2 म्हणायचं. पुन्हा आपला फॉर्म्युला, दिस इज द फॉर्म्युला. yc इज इक्वल टू c1 e raised to m1x प्लस c2 e raised to m2x. पुट द व्हॅल्यूज. सो yc इज इक्वल टू c1 e raised to m1 का आपला 5/2 प्लस c2 e raised to मायनस m2 आहे 2x -2x. क्लिअर मित्रांनो. सो मॅक्सिमम प्रॉब्लेम घेऊन मी तुम्हाला सगळं कॅल्सीवर शिकवतोय. हे असं सोल्युशन पेपरमध्ये लिहायचं. ओके, उत्तरपत्रिकेत असंच तुम्हाला लिहायचं आहे. आता डिग्री 3चे एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पल नंबर 5 बघूया. इथे बघा ट्रिपल डेरिव्हेटिव्ह आहे. याला कसं कन्वर्ट करणार. d³ -7 सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d. वायचा कोइफिशियंट 6 ऑफ y इज इक्वल टू 0. बघितलं कळतं. इथे डिग्री 3 आहे. डिग्री म्हणजे डीची हायेस्ट पॉवर इथे 1 3 मोठी 3 आहे. सो डिग्री 3 असताना काय व्हॅल्यू टाकणार आपण. पहिल्यांदा d³, मग d², मग d आणि मग कॉन्स्टंट. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा d³ चा कोइफिशियंट 1, d² ची टर्मच नाही बघा, टर्म नाही म्हणजे 0. डीचा कोइफिशियंट -7 आणि कॉन्स्टंट -6. सो आता हे कॅल्सीवर टाकायचं. डिग्री 3 आहे ना, मग आपल्याला 3 व्हॅल्यू येतील. सो कॅल्सीवर कसं करायचं आपण बघू. सो मित्रांनो आपल्याला फॅक्टर भेटतात 3 -1 -2. आता ES आणि MS मध्ये सिक्वेन्स चेंज होते. ES मध्ये हे भेटतं 3 -1 -2 आणि MS कॅल्सीमध्ये ही सिक्वेन्स येते 3 -2 -1. ओके, यस, दिस इज ES अँड दिस इज MS. ES मध्ये ही आणि MS मध्ये ही सिक्वेन्स येते. आता तुम्ही म्हणशाल सर मग आन्सर पण शेवट वेगळं येईल. बरोबर, आन्सर कसं येईल. सो yc इज इक्वल टू c1 e raised to दिस इज 3x प्लस c2 e raised to दिस इज -1x प्लस c3 e raised to -2x. आणि याचा आन्सर काय येईल. yc इज इक्वल टू c1 e raised to 3x प्लस आता -2 c2 e raised to -2x प्लस c3 e raised to -1x. आता तुमच्या मनात प्रश्न येणार. बरोबर आहे, पहिला 3 नंतर -1 इकडे -2 आणि इकडे -2 इकडे -1. सिक्वेन्स तर चेंज झाली. सो मित्रांनो सिक्वेन्स चेंज झाली तरी चालते. बोथ आन्सर आर करेक्ट. तुमच्या कॅल्सी जी सिक्वेन्स येईल ती तुम्ही घ्या. माझ्याकडे ES कॅल्सी, सो माझ्याकडे ही सिक्वेन्स आली, मी हे आन्सर लिहितो. तुमच्याकडे MS कॅल्सी असेल, तुमच्याकडे ही सिक्वेन्स येईल, तुम्ही हे एक आन्सर लिहा. बोथ आन्सर आर करेक्ट. ओके, दोन्ही आन्सर अलाउड आहे. फक्त सिक्वेन्स चेंज झाली, ती ॲडिशन आहे. ॲडिशन 3+2 केली किंवा 2+3 केली, आन्सर सेम येतं. सिक्वेन्सला काही इथे व्हॅल्यू नाहीये. फक्त ज्या व्हॅल्यू तुमच्या आल्या आहेत त्या करेक्ट पाहिजे, तेवढंच चेक केलं जातं. सिक्वेन्स चेंज झाली तरी आन्सर करेक्ट असतं, पूर्ण मार्क दिले जातं. ओके, सो आपल्या रूल नुसार बघा. आता हे तिघे पण कसे डिफरंट आहेत. सो डिफरंट फॅक्टर बरोबर रिअल आहेत. सो आता याला m1, याला m2 आणि याला m3 कन्सिडर करू. बघा आता ycचा काय फॉर्म्युला येईल. c1 e raised to m1x हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, प्लस c2 e raised to m2x. इथपर्यंत माहिती होता m1 m2, पण आता m3 आलाय ना, मग c3 e raised to m3x. बघा किती इझी आहे. येस, म्हणजे जेवढे फॅक्टर वाढले ना तेवढा m वाढवत जायचं, एवढंच आहे, बाकी काहीच नाही. सो व्हॅल्यू पुटअप करा. yc इज इक्वल टू c1 e raised to m1 काय 3, सो 3x प्लस c2 e raised to m2 काय -1x प्लस c3 e raised to काय -2x. सो दिस आवर आन्सर. बघा किती इझी आहे. येस, सो सेम वेने इकडे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6, लेट्स चेक. बघा ट्रिपल डेरिव्हेटिव्ह. पुन्हा याला लिहिणार d³ प्लस हा झाला 6, डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d² 11 d प्लस 6 ऑफ y इज इक्वल टू 0. यस, डिग्री इज 3. सो डिग्री 3 म्हणजे कॅल्सी व्हॅल्यू टाकणार ह्याच d³ d² d आणि कॉन्स्टंट. सो दिस इज सेम d³
डी स्क्वेअर डी आणि कॉन्स्टंट डी क्यूबचा कोइफिशियंट 1, डीचा 6, सॉरी डी स्क्वेअरचा 6, डीचा 11 आणि कॉन्स्टंट 6. सो ह्या व्हॅल्यू कॅल्सीत टाकायच्या. सो कॅल्सीत बघूया कसं करायचं मित्रांनो. सो कॅल्सीवरती आपल्याला फॅक्टर आले -3, -1, -2. सो तिन्ही पण रिअल व्हॅल्यू आणि डिफरंट व्हॅल्यू आहे. सो त्यांना नेमिंग करणार आपण M1, M2, M3. दिस इज आवर फॉर्म्युला. सो YC इज इक्वल टू C1 e raised to M1x प्लस C2 e raised to M2x प्लस C3 e raised to M3x. सो बस पुट द व्हॅल्यूज. सो YC is C1 e raised to M1 काय -3 -3x प्लस C2 e raised to M2 काय -1x प्लस C3 e raised to M3 आहे -2 2x. सो मित्रांनो दिस आवर आन्सर. सो मला खात्री आहे आता की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मधली पहिली केस रिअल अँड डिफरंट फॅक्टर ही तुम्हाला पूर्ण प्रॉपरली आणि विथ कॅल्सी टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही शिकले आहात. ओके. सो अशाच पद्धतीने आपण आता सेकंड केस बघूया. मित्रांनो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये आता केस बी बघूया, लेस फॅक्टर. सो बघा मित्रांनो, पहिलं एक इक्वेशन आहे d2y/dx² प्लस 2dy/dx प्लस y इज इक्वल टू 0. याला कन्वर्ट करा. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d² प्लस 2 सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d. yचा कोइफिशियंट नाही म्हणजे कोइफिशियंट काय असतो 1. सो 1 ऑफ y इज इक्वल टू 0. याची आपण डिग्री घेणार. डिग्री किती आहे? d ची हायेस्ट पॉवर 2. सो डिग्री 2 आल्यानंतर काय करतो आपण d² d कॉन्स्टंट या किमती टाकतो. d² d कॉन्स्टंट, d² चा कोइफिशियंट 1, d चा कोइफिशियंट 2, कॉन्स्टंट इट 1. आता हे कॅल्सीवर शोधायचं. सो चला कॅल्सीवर बघूया आणि लेस फॅक्टर कसे येतात तेही दोन्ही कॅल्सीवर मी तुम्हाला दाखवतो. ES कॅल्सी मोड 5 3 पुट द व्हॅल्यू 1 2 1. बघा x इज इक्वल टू -1. आता x1 x2 नाही, फक्त x दाखवतो, एकच व्हॅल्यू दाखवतो. इज इक्वल टू केला तर पुन्हा पुटेड व्हॅल्यू दाखवतो. x इज इक्वल टू -1 एकच व्हॅल्यू आली. सो लेस फॅक्टर MS मध्ये बघूया. 3 टाइम्स मोड 1 फॉरवर्ड 2 1 2 1. x इज इक्वल टू -1. ए म्हणजे पुट केलेल्या व्हॅल्यू 1 to 1. x इज इक्वल टू -1 एकच व्हॅल्यू दाखवतो म्हणजे लेस फॅक्टर. मित्रांनो आपण काय रूल शिकलेलो आहे, जेवढी डिग्री आहे कॅल्सी तेवढ्या व्हॅल्यू दाखवतो. डिग्री 2 असेल तर कॅल्सी 2 व्हॅल्यू दाखवतो x1 x2. डिग्री 3 असेल तर कॅल्सी 3 व्हॅल्यू दाखवतो x1 x2 x3. पण आता काय झालं, डिग्री 2 असूनही कॅल्सीने एकच व्हॅल्यू दाखवली. बघा कमी व्हॅल्यू दाखवल्या. जेवढी डिग्री तेवढ्या दाखवायला पाहिजे. डिग्री 2 2 दाखवायला पाहिजे पण त्याने एकच व्हॅल्यू दाखवली, कमी दाखवल्या ना. आणि कमीलाच इंग्रजीत काय म्हणतो आपण, लेस. म्हणून ही केस आहे लेस फॅक्टर. कळालं तुम्हाला? सो जेव्हा तुम्ही फॅक्टर पाडशाल कॅल्सीवर, फॅक्टर पाडल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठल्या केसचा प्रॉब्लेम आहे. सो डिग्री 2 असतानाही कॅल्सीने एकच व्हॅल्यू दाखवली म्हणून लेस फॅक्टरचा प्रॉब्लेम आला. सो दिलेल्या फॅक्टरला M1 मानायचं. आणि बघा आता 4 केसेस आहे, मग 4 केसेसचे YC लिहिण्यासाठी 4 वेगवेगळे फॉर्म्युले आहे. सो आता ह्या केसचा फॉर्म्युला बघू. ह्या केसचा फॉर्म्युला आहे YC इज इक्वल टू C1x प्लस C2 e raised to M1x. हा फॉर्म्युला आहे. सो याच्यात आपण किमती टाकणार. YC इज इक्वल टू C1x प्लस C2 e raised to M1 काय -1. सो -1x. दिस इज आवर आन्सर. आहे इझी. आता हा फॉर्म्युला असा पण लिहिला जातो C1 प्लस C2x e raised to M1x. तसंही चालेल. म्हणजे आन्सर काय येईल C1 प्लस C2x e raised to -1x. तसं पण चालेल. x हा पहिल्याला लावला किंवा शेवटच्याला लावला तरी चालेल. डोंट वरी. ओके. पण असं लिहा. दिस इज सिम्पल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा 4d2y/dx² मायनस 4dy/dx प्लस y इज इक्वल 0. सो चला कन्वर्ट करूया. हे झालं 4d² मायनस 4 डबल डेरिव्हेटिव्ह झाला, सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d. y चा कोइफिशियंट आहे सो 1 ऑफ y इज इक्वल टू 0. आता डिग्री किती, ऑब्विसली डिग्री म्हणजे d ची हायेस्ट पॉवर 2 आहे. सो डिग्री 2. कॅल्सीत आपण d² d आणि कॉन्स्टंट 3 किमती टाकणार. d² d आणि कॉन्स्टंट. d² चा कोइफिशियंट 4, d चा कोइफिशियंट -4 आणि कॉन्स्टंट 1. सो या 3 किमती कॅल्सीत टाकूया आणि बघूया कॅल्सी काय व्हॅल्यू दाखवतो. मोड 5 3 पुट व्हॅल्यू 4 -4 1. सो आन्सर आला x इज इक्वल टू हाफ. एकच व्हॅल्यू आली. शिफ्ट 9 3 इक्वल टू
मोड 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 1 फॉरवर्ड 2 4 -4 +1 सो 0.5 शिफ्ट ABC 1/2 एकच व्हॅल्यू आली बघा. इज इक्वल टू केला की त्या पुट केलेल्या व्हॅल्यू दाखवतं 1/2 एकच व्हॅल्यू म्हणजे लेस फॅक्टर. सो मित्रांनो कॅल्सीने आपल्याला व्हॅल्यू दाखवली 1/2 म्हणजे 0.5 एकच व्हॅल्यू दाखवली. डिग्री 2 असताना 2 व्हॅल्यू दाखवायला पाहिजे पण एकच दाखवली म्हणजे कमी व्हॅल्यू दाखवल्या. कमी म्हणजे लेस फॅक्टर. लेस फॅक्टर पुन्हा दिलेल्याला M1 मानायचं. हाच आपला फॉर्म्युला YC इज इक्वल टू C1x प्लस C2 e raised to M1x. सो पुट द व्हॅल्यू. सो YC इज इक्वल टू C1x प्लस C2 e raised to M1 काय 1/2 x. सो दिस आवर आन्सर. क्लिअर मित्रांनो, किती सोपं आहे बघा. तुम्हाला भरपूर आयडिया क्लिअर झाले असतील. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि कॅल्सी सगळीकडे M3 यूज होतो. पुढे जे जे युनिट तुम्ही शिकत जाशाल सगळीकडे मॅक्सिमम टाइम मी कॅल्सीवरच सगळं शिकवलं आहे. सो कॅल्सी आपल्यासोबत असायला हवा. कॅल्सीच्या ट्रिक शिकून घ्या जेणेकरून कुठलं एक्झाम्पल एकदम मिनिटात आणि परफेक्टली सॉल्व्ह होता, आन्सर करेक्ट येता. सो इंजिनिअरिंगला कॅल्सी आहे. सो कॅल्सी वापरण्याचं समजून घ्या. खूप साऱ्या ट्रिक मी शिकवत असतो त्या शिकून घ्या जेणेकरून तुमचे एक्झाम्पल एकदम ॲक्युरेट आणि विदिन टाइम सॉल्व्ह होतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 3 d2y/dx² -4 dy/dx + 4y = 0 याला कन्वर्ट करा. हा झाला डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d² -4 सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d. y चा कोएफिशियंट 4 ऑफ y = 0. सो ऑब्वियसली डिग्री d ची हायेस्ट पॉवर 2 आहे. सो डिग्री 2 आल्यानंतर कॅल्सी 3 व्हॅल्यू टाकणार. d² d आणि कॉन्स्टंट. d² चा कोएफिशियंट 1 d चा कोएफिशियंट -4 कॉन्स्टंट इज 4. सो आता d च्या 2 व्हॅल्यू भेटतील. ओके, डिग्री 2 असल्यामुळे 2 भेटायला पाहिजे ना, पण लेस फॅक्टर मध्ये. सो आपल्याला एकच व्हॅल्यू भेटेल. बघूया कसं करायचं. मोड 5 3 1 -4 4. सो एकच व्हॅल्यू दाखवली 2. 1 फॉरवर्ड 2 व्हॅल्यू पुट करा. 1 -4 आणि 4 एकच व्हॅल्यू दाखवली 2. बाकी बघा एकच व्हॅल्यू दाखवतो. सो मित्रांनो कॅल्सीवरती आपल्याला एकच व्हॅल्यू भेटली 2. डिग्री 2 आहे, 2 व्हॅल्यू भेटायला पाहिजे पण कॅल्सीने कमी व्हॅल्यू दाखवल्या, एकच व्हॅल्यू दाखवली. सो ऑब्वियसली केस झाली लेस फॅक्टर. सो दिलेल्या व्हॅल्यूला M1 माना. फॉर्म्युला घ्या. YC इज इक्वल टू C1x प्लस C2 e raised to M1x. So what is answer? Answer YC is equal to C1x plus C2 e raised to M1 आहे 2 पुट करा 2x. So this is our answer. Yes. आता आपण केस C बघूया. ओनली इमॅजिनरी. मित्रांनो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये थर्ड केस बघूया. केस C ओनली इमॅजिनरी. मित्रांनो आता जे फॅक्टर्स येतील ना ते I मध्ये येतील. I फॉर इमॅजिनरी. सो बघूया आपण. बघा d² याला डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d². y चा कोएफिशियंट 4 ऑफ y = 0. डिग्री d ची हायेस्ट पॉवर आहे 2. सो डिग्री 2 म्हणजे कॅल्सी 3 किमती टाकणार आणि 2 व्हॅल्यू भेटणार. ओके, कॅल्सी 3 किमती कुठल्या d² d आणि कॉन्स्टंट यांच्या 3 किमती टाकणार. d² चा कोएफिशियंट 1 d ची टर्म नाहीये म्हणून 0 कॉन्स्टंट 4 आणि आपल्याला 2 व्हॅल्यू आता कॅल्सीत भेटतील. त्या काय असतील 2i आणि -2i. बघा I आला. I म्हणजे इमॅजिनरी व्हॅल्यू. ओके, सो या व्हॅल्यू कॅल्सीवर कशा शोधायच्या. सो आता ते बघूया. मोड 5 3 पुट करा व्हॅल्यू 1 0 4. बघा फॅक्टर इमॅजिनरी आले 2i -2i इमॅजिनरी फॅक्टर आले. शिफ्ट 9 3 = आता MS कॅल्सी बघूया. मोड 1 फॉरवर्ड डिग्री 2 1 0 4 किती आला 2i छोटा आहे बघा 2i -2i दोन्ही इमॅजिनरी आले. शिफ्ट मोड 3 = सो मित्रांनो कॅल्सीवरती तुम्ही बघितलं 2i आणि -2i दोघं इमॅजिनरी व्हॅल्यू येतात. आता मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा इमॅजिनरी व्हॅल्यू आल्या ना मी काही ट्रिक सांगतोय त्या लक्षात घ्या. जेव्हा इमॅजिनरी व्हॅल्यू झाल्या तेव्हा त्या दोघीही सेम टू सेमच येतात. फक्त साइन अपोजिट येतं. पहिली पॉझिटिव्ह येते दुसरी निगेटिव्ह येते. बघा
दोन्ही व्हॅल्यू सेम आहे 2i, फक्त पहिली पॉझिटिव्ह दुसरी निगेटिव्ह. करेक्ट. इमॅजिनरी मध्ये जर डिफरंट व्हॅल्यू आल्या, ही 2i आणि ही -3i, समजायचं आपलं चुकलं आहे. सो या ट्रिक लक्षात ठेवा चेक करण्यासाठी. इमॅजिनरी व्हॅल्यू आल्या तर दोघीही व्हॅल्यू सेमच यायला पाहिजे. पहिली पॉझिटिव्ह येईल दुसरी निगेटिव्ह येईल. ओके. सो इमॅजिनरी आल्यानंतर काय करायचं बघा, जी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे तिला कन्सिडर करायचं नाही, फक्त पॉझिटिव्ह आपल्याला सिम्प्लिफिकेशन मध्ये पुढे घ्यायची. ओके. इमॅजिनरी मध्ये जी निगेटिव्ह आय ची व्हॅल्यू आली ती सोडून द्यायची, पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुढे घ्यायची आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू मध्ये जो आय चा कोइफिशियंट आहे, काय आहे आय चा कोइफिशियंट हा 2, त्याला बीटा मानायचं. सो बीटा इज 2. ओके. लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा इमॅजिनरी व्हॅल्यू आल्या की दोघी सेम येईल, पहिली पॉझिटिव्ह दुसरी निगेटिव्ह. सेकंड, इमॅजिनरी मध्ये निगेटिव्ह सोडून द्यायची, फक्त पॉझिटिव्ह मध्ये जो आयचा कोइफिशियंट आहे ना त्याला बीटा मानायचं. का? कारण आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे, आता इमॅजिनरी मध्ये वायसी लिहायचा फॉर्म्युला आहे, वायसी इज इक्वल टू C1 cos ऑफ बीटा एक्स प्लस C2 साइन ऑफ बीटा एक्स. क्लिअर मित्रांनो. सो बीटा तुम्हाला इथे टाकायचा आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला घेतो. कळालं. सो इमॅजिनरी मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू सोडून द्यायची, पॉझिटिव्ह मध्ये आयचा कोइफिशियंट जो असेल तो बीटा घ्यायचा आणि हा फॉर्म्युला वायसी काढण्यासाठी ओनली इमॅजिनरीचा फॉर्म्युला आहे C1 cos बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. सो व्हॅल्यू टाका, C1 cos बीटा किती आहे 2, सो दिस इज 2x प्लस C2 साइन 2x अँड दिस युअर आन्सर. कळालं हे सम. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आणि ओनली इमॅजिनरी का? कारण इथे फक्त इमॅजिनरी व्हॅल्यू आलाय, फक्त म्हणजे ओनली. इथे रिअल व्हॅल्यू कुठलीच नाही आली. रिअल म्हणजे काय, ज्याच्यात आय नसतो ती. दोन्ही व्हॅल्यू आल्या, डिग्री 2 होती, 2 व्हॅल्यू यायला पाहिजे, 2 व्हॅल्यू आल्या, पण दोन्ही आय वाल्या आल्या, इमॅजिनरी आल्या म्हणून ओनली इमॅजिनरी. इथे रिअल नाही आली म्हणून ओनली इमॅजिनरी. आता क्वेश्चन सेकंड बघूया. d2y/dx² प्लस 9y इज इक्वल टू 0. सो बघाल आता हा डबल डेरिव्हेटिव्ह लिहिणार d² ना yचा कोइफिशियंट 9 ऑफ y इज इक्वल टू 0. डिग्री किती, d ची पॉवर हायेस्ट 2. सो कॅल्सी मध्ये टाकणार d² d कॉन्स्टंट, d² d कॉन्स्टंट, d² चा कोइफिशियंट 1, d 0 नाहीये, d कॉन्स्टंट 9. सो तुम्हाला दोन व्हॅल्यू येतील. आता येईल 3i आणि -3i. सो बघूया कसं कॅल्सीवरती येईल. मोड 5 3 पुट करा व्हॅल्यू 1 0 9. सो आला 3i आणि -3i, बोथ आर इमॅजिनरी. मोड 1 फॉरवर्ड की डिग्री 2 1 0 9. सो 3i -3i बोथ आर इमॅजिनरी. कॅल्सी क्लिअर करून घेऊ. सो मित्रांनो आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या, 3i आणि -3i. दोघी इमॅजिनरी आहे, डिग्री 2 आहे म्हणजे दोन व्हॅल्यू भेटायला पाहिजे. सो करेक्ट, दोन व्हॅल्यू भेटल्या पण दोन्ही इमॅजिनरी. आल्यावर काय करायचं, निगेटिव्ह सोडून द्यायची. बरोबर. फक्त पॉझिटिव्ह वरनं बीटा घ्यायचा. बीटा काय, आयचा कोइफिशियंट. आयचा कोइफिशियंट किती आहे तो 3. सो वायसीचा हा फॉर्म्युला, वायसी इज इक्वल टू C1 cos बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. सो व्हॅल्यू टाका, वायसी येईल C1 cos बीटा म्हणजे 3x प्लस C2 साइन 3x. दिस युअर आन्सर. ओके. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. d² प्लस 1 ऑफ y इज इक्वल टू 0. बघा डायरेक्ट ही इक्वेशन दिली म्हणजे इथून खाली जायचं फक्त. सो डिग्री झाली 2. कॅल्सीत आपण d² d आणि कॉन्स्टंट टाकणार. d² d आणि कॉन्स्टंट, d² चा कोइफिशियंट 1, d नाहीये सो 0, कॉन्स्टंट 1. सो कॅल्सीत टाकल्यानंतर तुम्हाला दोन व्हॅल्यू भेटतील, एक 1i आणि दुसरी -1i. काही कॅल्सीत फक्त i -i येतो, आयला कोइफिशियंट येत नाही. कोइफिशियंट येत नाही म्हणजेच काय, त्याला आपण 1 कन्सिडर करायचं. ओके. सो आता हे कॅल्सीत व्हॅल्यू येतील, तुम्ही चेक करून घ्या सेम ह्या पद्धतीने. मग हे दोन व्हॅल्यू आल्यानंतर आपण काय घेणार, फक्त बीटा कुठला घ्यायचा, निगेटिव्ह सोडून द्यायचं. पॉझिटिव्ह आयचा कोइफिशियंट किती तो 1. सो आपला फॉर्म्युला yc इज इक्वल टू C1 cos बीटा एक्स
प्लस C2 साइन बीटा एक्स. सो YC इज इक्वल टू C1 कॉस बीटा किती 1x प्लस C2 साइन 1x असं लिहिलं तर चालेल, किंवा 1 कोइफिशियंट लिहिला नाही तरी चालेल, म्हणजे C1 कॉस एक्स प्लस C2 साइन एक्स. बोथ आन्सर आर करेक्ट. कुठलाही आन्सर लिहा. ओके यस. सो आता केस डी बघूया, रियल अँड इमॅजिनरी. इकडे कसं फक्त ओनली इमॅजिनरी आलं, बरोबर, म्हणजे इमॅजिनरी म्हणजे बीटा आला. आता दोन्ही पण व्हॅल्यू येतील, रियल पण येईल आणि इमॅजिनरी पण येईल, दोघं एकत्र येतील. रियल म्हणजे अल्फा आणि इमॅजिनरी बीटा, म्हणजे आपल्याला अल्फा आणि बीटा दोन व्हॅल्यू आता आपल्याला भेटतील. ओके, सो बघूया. बघा मित्रांनो, आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये आपण केस सी बघूया, रियल अँड इमॅजिनरी. याच्यामध्ये दोघेही फॅक्टर भेटतील, रियल पण आणि इमॅजिनरी पण. रियलला अल्फा म्हणायचं आणि इमॅजिनरीला बीटा, लक्षात ठेवा. सो पहिलं सम बघूया, d2y/dx² प्लस 6dy/dx प्लस 10y इज इक्वल टू 0. सो कन्वर्ट करू, डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d², इथे प्लस 6, सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d, yचा कोइफिशियंट 10 ऑफ y इज इक्वल टू 0. सो डिग्री बघणार, डिग्री म्हणजे डी ची हायेस्ट पॉवर, इथे 1 2 हायेस्ट 2 आहे, सो डिग्री 2. नंतर कॅल्सीमध्ये आपण 3 प्रकारच्या व्हॅल्यूज टाकणार. यस, नेहमीप्रमाणे पहिली व्हॅल्यू d² ची, नंतर d ची आणि नंतर कॉन्स्टंट. d² चा कोइफिशियंट 1, d चा कोइफिशियंट 6, कॉन्स्टंट इज 10. सो आपल्याला आता कॅल्सीमध्ये 2 व्हॅल्यूज भेटणार आहे. डिग्री 2 आहे ना, मग 2 रूट भेटतील. ओके, सो बघूया ते कसं काढायचं. रियल and imaginary factor mod 5 3 put the values 1 6 10. बघा -3 प्लस आहे, हा रियल हा इमॅजिनरी, -3 मायनस आहे, रियल आणि इमॅजिनरी दोघं एकत्र आले. कॅल्सी क्लिअर करा. आता MS कॅल्सीवरती बघूया. मोड 1 डिग्री 2 1 6 10. सो -3 असं आल्यानंतर शिफ्ट बघा, इथे RI आला आहे, RI आला की शिफ्ट इज इक्वल टू करायचा, आला 1I. सो -3 प्लस 1I आणि इज इक्वल टू करा, x2 आला -3 आला, रिपीट झाला, तेव्हा वरती RI आहे, RI दिसतोय वरती, रियल इमॅजिनरी. RI म्हणजे रियल इमॅजिनरी. मग पुन्हा शिफ्ट इज इक्वल टू करायचं, x2 किती आला -1I, म्हणजे -3 प्लस 1I -3 मायनस 1I. ओके येस. पुन्हा एकदा बघा, तीनदा मोड प्रेस केला, इक्वेशन 1 डिग्री 2. पुन्हा एकदा दाखवतोय मी, व्हॅल्यू टाकल्या 1 6 9, सॉरी व्हॅल्यू रॉंग टाकल्या गेल्या, 1 6 9 1 6 10 आहे. सो x1 आलं बघा -3, इथे रियल इमॅजिनरी आलं, रियल इमॅजिनरी आलं की समजायचं अल्फा, अल्फाला -3 शिफ्ट इज इक्वल टू x1 1I, बीटा आला 1I, पुन्हा इज इक्वल टू x2 -3 वरती रियल इमॅजिनरी आला का शिफ्ट इज इक्वल टू करायचं. सो बघा, x2 -1I रियल इमॅजिनरी, करेक्ट. क्लिअर करा कॅल्सी. शिफ्ट मोड 3 इक्वल टू. मित्रांनो, सो कॅल्सीवरती आपल्याला 2 रूट भेटले. पहिला फॅक्टर भेटला -3 प्लस आहे, दुसरा -3 मायनस आहे. बघा, डिग्री 2 आहे, सो 2 फॅक्टर आलेत, करेक्ट. आता हे 2 आणि 2 4 असं नाहीये, हे दोघे मिळून 1 आणि हे दोघे मिळून 1, असं 1 आणि 1 2 आहेत. ओके यस. आता बघा, इथे ही ह्या व्हॅल्यूत I नाहीये, या व्हॅल्यूत I आहे, करेक्ट. सो ही रियल व्हॅल्यू आणि ही इमॅजिनरी व्हॅल्यू, रियल आणि इमॅजिनरी दोघं एकत्र आले का, इथे रियल इथे इमॅजिनरी दोघे एकत्र, करेक्ट. याच्या आधीचा केस सीचा टाईप होता ओनली इमॅजिनरी, तिथे फक्त I ची व्हॅल्यू यायची म्हणून ओनली इमॅजिनरी. आता रियल आणि इमॅजिनरी दोघं एकत्र येत आहे म्हणून रियल अँड इमॅजिनरी. कळालं तुम्हाला, फॅक्टर आले की आपल्याला केस समजते. सो इथे I ला कोइफिशियंट नाही, कोइफिशियंट आपण 1 घेऊ शकतो, कोइफिशियंट नाही कोइफिशियंट 1 घेऊ शकतो. आता एक ट्रिक लक्षात घ्या, रियल व्हॅल्यू जेव्हा रियल आणि इमॅजिनरी दोघी व्हॅल्यू येतात तेव्हा रियल व्हॅल्यू विथ साइन सेम येते. काय सांगितलं मी, रियल व्हॅल्यू ही विथ साइन सेम यायला पाहिजे. म्हणजे पहिली जर -3 आली तर इकडे पण -3च येईल, पहिली +3 आली तर दुसरी पण +3च येईल, इकडे प्लस इकडे मायनस असं आलं की समजायचं चुकलंय, किंवा इथे -3 आणि इकडे -4 असं आलं तरी चुकलंय. दोन्ही व्हॅल्यू सेमच पाहिजे आणि त्यांचे साइन पण सेम पाहिजे, तिलाच रियल मानायचं. ओके. आणि इमॅजिनरीचं मी मगाशी केस सी मध्ये पण सांगितलं, तोच रूल इथे आहे. इमॅजिनरी मध्ये पण दोघी व्हॅल्यू सेमच येतात बघा, 1I, फक्त पहिली पॉझिटिव्ह येते दुसरी निगेटिव्ह येते. दोन्ही इमॅजिनरी व्हॅल्यू सेमच आल्या पाहिजे, फक्त पॉझिटिव्ह पहिली आणि दुसरी निगेटिव्ह. ओके.
सो मगाशी आपण शिकलेलो केस सी मध्ये इमॅजिनरी मध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तिला कन्सिडर करायचं नाही. सो इमॅजिनरी मध्ये ही निगेटिव्ह आहे, हिला सोडून द्यायचं. इमॅजिनरी मध्ये जी पॉझिटिव्ह तिच्यावरनं अल्फा बीटा घ्यायचे. सो अल्फा काय घेणार, हा अल्फा घेणार रिअल व्हॅल्यू -3 म्हणजे रिअल व्हॅल्यू, आणि बीटा, बीटा म्हणजे इमॅजिनरीचा कोइफिशियंट, आयचा कोइफिशियंट किती आहे +1. सो 1 ती झाली इमॅजिनरी व्हॅल्यू. कळालं, अल्फा बीटा फक्त शोधता आला पाहिजे. लक्षात ठेवा, निगेटिव्ह आय वाली जी टर्म असेल निगेटिव्ह आय ती कॅन्सल करून टाकायची. पॉझिटिव्ह आय वरनं अल्फा बीटा लिहायचा. अल्फा म्हणजे रिअल व्हॅल्यू -3 आणि बीटा म्हणजे आयचा कोइफिशियंट +1. मग आता फॉर्म्युला घ्यायचा. फॉर्म्युला काय आहे बघा, स्टँडर्ड फॉर्म्युला yc = e⁴ c1 cos beta x plus c2 sin beta x. This is the standard formula we have to operate in real and imaginary case. What is the standard formula? yc = e⁴x c1 cos beta x plus c2 sin beta x. So put the values and we got yc = e⁴ alpha काय आहे -3. So it is -3x c1 cos beta, beta is 1 so 1x plus c2 sin again 1x and this is our answer. Easy आहे. yc = e⁻-3x c1 cos 1x plus c2 sin 1x. हा 1 नाही लिहिला तरी चालेल. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघूया. d2y/dx² plus dy/dx plus y = 0. सो कन्वर्ट करा. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d², सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी, वायला कोइफिशियंट आहे सो 1 घ्या. सो 1 ऑफ y = 0. डिग्री, डिग्री म्हणजे डी ची हायेस्ट पॉवर. सो डी ची हायेस्ट पॉवर 2 आहे, डिग्री 2. डिग्री 2 आल्यावर कॅल्सी 3 व्हॅल्यू टाकणार, d² d कॉन्स्टंट. सो d² d आणि कॉन्स्टंट, d² चा कोइफिशियंट 1, d चा कोइफिशियंट 1, कॉन्स्टंट 1. सो हे कॅल्सीत टाकू, आपल्याला 2 फॅक्टर भेटतील. सो कॅल्सीत बघा आता. मोड 5 3 पुट द व्हॅल्यूज 1 1 1. सो -1/2 plus √3/2 आहे. अल्फा -1/2 बीटा √3/2 -1/2 minus √3/2 आहे. करेक्ट, x1 x2 आले. शिफ्ट 9 3 = ES कॅल्सी आहे. ES मध्ये एकदम सोपं आहे. MS मध्ये थोडं प्रोसेस अवघड आहे रिअल इमॅजिनरीची. सो ट्राय करा ES वापरण्याचा. मोड 1 डिग्री 2 पुट द व्हॅल्यूज 1 1 1. सो बघा -0.5 म्हणजे शिफ्ट = करा -1/2. वरती रिअल इमॅजिनरी RI आला, अल्फा आला -1/2, RI आला की शिफ्ट = करा बीटा आला 0.86 I, x1 0.86 I 0.86. याचं कन्वर्जन होत नाही बघा. शिफ्ट = करा अंडर रूट आहे ना, तो √3/2 आहे. 0.86 म्हणजे काय, 0.86 म्हणजे काय √3/2 आणि अंडर रूटचं या कॅल्सीत कन्वर्जन होत नाही. सो 0.86 आला की लिहायचं √3/2. ओके, पुन्हा = करा. x2 किती याचं होईल, शिफ्ट = आला -1/2. सो अल्फा वरती रिअल इमॅजिनरी आला आहे, शिफ्ट = करा -0.86 I. करेक्ट, कॅल्सी क्लिअर करा. शिफ्ट मोड 3 = मित्रांनो, आपल्याला कॅल्सीत 2 फॅक्टर भेटले, -1/2 प्लस √3/2 आहे आणि -1/2 मायनस √3/2 आहे. बघा, रिअल व्हॅल्यू सेम विथ साइन सेम, इमॅजिनरी व्हॅल्यू पण सेम, फक्त पहिली पॉझिटिव्ह दुसरी निगेटिव्ह. करेक्ट. √3/2 MS मध्ये काय दाखवतो तो 0.86 आहे. 0.86 म्हणजेच √3/2. ओके या. सो आता बघा, रिअल इमॅजिनरी घ्यायची नाही, रिअल वरनं अल्फा बीटा. सो अल्फा झाला -1/2 आणि बीटा झाला आपला √3/2. सो फॉर्म्युला हा लिहिणार आपण, yc = e⁴x c1 cos beta x plus c2 sin beta x. So put the values. So yc = e⁻, अल्फा काय -1/2 -1/2x c1 cos beta, बीटा काय √3/2 प्लस c2 sin अगेन बीटा, बीटा आहे √3/2 x. So this is your answer. आहे एकदम इंटरेस्टिंग. येस. क्वेश्चन नंबर 3 बघा. d2y/dx² plus 4dy/dx plus 8y = 0. सो पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय घेणार याला, d² प्लस 4, सिंगल डेरिव्हेटिव्ह म्हणजे d, y चा कोइफिशियंट 8 ऑफ y = 0. डिग्री
डिग्री बघा, डिग्री किती, डी ची हायेस्ट पॉवर 1 2, डिग्री इज 2. आता कॅल्सी 3 व्हॅल्यू टाकणार, डी स्क्वेअर डी कॉन्स्टंट, या प्रकारे डी स्क्वेअर डी कॉन्स्टंट, डी स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, डीचा कोइफिशियंट 4, कॉन्स्टंट इज 8. सो आपल्याला कॅल्सीत आता 2 व्हॅल्यू भेटतील. ओके, सो बघूया. मोड 5 3 पुट द व्हॅल्यूज 148 148. So -2 + 2i -2 - 2i, real and imaginary. Clear the calci. Mode 1 degree 2 1 4 8 -2 वरती रियल इमॅजिनरी आला बघा ri. सो ri आला शिफ्ट इज इक्वल टू दिस इज 2i, दिस इज बीटा आणि -2 झाला अल्फा. x1च आहे, पुन्हा x2 बघा -2 अल्फा सेमच येतो. वरती रियल इमॅजिनरी आला आहे म्हणजे शिफ्ट इज इक्वल टू बीटा -2i. करेक्ट. सो बीटा प्लस 2i मायनस घ्यायचा नाही, बरोबर. सो क्लिअर करा. शिफ्ट मोड 3 = सो मित्रांनो कॅल्सीत आपल्याला डिग्री 2 असल्यामुळे 2 फॅक्टर भेटले, -2 + 2i -2 - 2i, रियल इमॅजिनरी. ओके, सो बघा पुन्हा तसंच हा आपण कन्सिडर करणार नाही, निगेटिव्ह आय असल्यामुळे पॉझिटिव्ह आय, हा अल्फा इज -2 आणि बीटा इज +2. सो फॉर्म्युला yc e⁻⁴x. आता पाठ झालं असेल तुमचं सगळं, तेच आपण करतो आणि पूर्ण बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आता लक्षात आला असेल. ओके, c1 cos βx + c2 sin βx. सो पुट द व्हॅल्यू yc e⁻⁴ अल्फा इज -2x, c1 cos बीटा आहे 2x + c2 sin 2x. ओके, सो दिस अवर आन्सर. येस, अजून काही प्रॉब्लेम बघूया. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. डी स्क्वेअर -2d + 5y = 0. डिग्री डी ची पॉवर 1 2, हायेस्ट 2i, डिग्री 2. सो कॅल्सीत आपण व्हॅल्यू टाकणार डी स्क्वेअर डी आणि कॉन्स्टंट, डी स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, डीचा कोइफिशियंट -2, कॉन्स्टंट इज 5. ओके, सो कॅल्सीत बघा काय येईल आणि मग तुम्हाला आन्सर भेटतील. सो आन्सर पण आपण आता चेक करूया. मोड 5 3 1 -2 5. सो 1 + 2i अल्फा 1 बीटा 2 1 - 2i, रियल इमॅजिनरी. शिफ्ट 9 3 = ह्या कॅल्सीत एकदम इझी आहे. MS मध्ये थोडी प्रोसेस अवघड आहे रियल इमॅजिनरीची. 3 टाइम्स मोड प्रेस करा. 1 फॉरवर्डची की डिग्री 2, पुट द व्हॅल्यू 1 -2 1 -2 आणि 5. x1 1 वरती रियल इमॅजिनरी आला म्हणजे शिफ्ट इक्वल टू करावं लागेल. हा झाला अल्फा 1, शिफ्ट इज इक्वल टू केला. x1 2i बीटा 2 पुन्हा इज इक्वल टू x2 1, शिफ्ट इक्वल टू x2 - 2i. करेक्ट. क्लिअर द कॅल्सी. मित्रांनो आपल्याला डीच्या व्हॅल्यू घेतल्या 1 + 2i 1 - 2i. ओके, दोघीकडे सेम आला. रियल तो अल्फा झाला 1 आणि बीटा झाला 2. आपला फॉर्म्युला yc e⁻⁴x, c1 cos βx + c2 sin βx. अल्फा 1 लिहिण्याची गरज नाही. सो e⁻⁴x, c1 cos बीटा आहे 2x + c2 sin 2x. दिस इज आन्सर. येस. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 4 d2i/dx² + 4 dy/dx + 5y = 0. 4 डबल डेरिव्हेटिव्ह d² + 4 सिंगल डेरिव्हेटिव्ह d, y चा कोइफिशियंट 5y = 0, डिग्री 2. कॅल्सीत आपण 4 4 आणि 5 पुट करणार. ओके, पुट केल्यानंतर कॅल्सीत 2 व्हॅल्यू भेटतील, -1/2 + 1i -1/2 -1i. कॅल्सी MS कॅल्सी 0.5 दाखवेल, 0.5 म्हणजेच 1/2. आता रियल व्हॅल्यू अल्फा झाली -1 आणि बीटा झाली +1. सो आलेल्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुट करू. सो e⁻α आहे -1/2, सो e⁻−1/2 x c1 cos 1x + c2 sin 1x. सो दिस युअर आन्सर. सो मित्रांनो मला खात्री आहे ज्या ट्रिक कॅल्सीवर मी शिकवल्या या वापरून तुम्हाला हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे 4ही केसेस एकदम सोप्या पद्धतीने समजलेले आहे. यस. सो याला अजून नंबर ऑफ टाइम ही व्हिडिओ बघा, सॉल्व करा आणि मग आता ॲक्च्युअल जे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू त्याच्यात हे कन्सेप्ट आपल्याला वापरायचे आहे. सो त्यावेळी ते तुम्हाला एकदम सोपं जाईल. सो आता पुढच्या व्हिडिओकडे आपण बघूया ज्याच्यामध्ये आपण जनरल मेथड शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपण शिकतो आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच LDE हा युनिट. मित्रांनो LDE मध्ये सर्वात महत्त्वाचा टाइप आहे ज्याचं नाव आहे शॉर्टकट मेथड्स. लक्षात ठेवा मित्रांनो, शॉर्टकट मेथड या टाइप वरती तुम्हाला 2 सम विचारलेले असतात आणि बाकी जेही टाइप आपण शिकतो आहे
अदर प्रत्येक टाईपवर तुम्हाला एकच सम असतो, पण या शॉर्टकट मेथडवरती 2 सम असतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टाईप. आता हा शॉर्टकट मेथड कशासाठी वापरला जाता? टू फाइंड PI पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे YP काढण्यासाठी शॉर्टकट मेथड्स वापरल्या जातात. आता शॉर्टकट मेथडमध्ये पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 पुन्हा 8 सब टाईप आहेत. ओके, मेन शॉर्टकट मेथड ह्या टाईपमध्ये पुन्हा 8 सब टाईप आहेत, त्यांना आपण केसेस म्हणतो. सो आपण ते इथे डीपली समजून घेऊया. हे स्ट्रक्चर मी इथे दिलेलं आहे ना, हे जर एकदा समजलं, याच्यावरतीच पूर्ण शॉर्टकट मेथड आहे, फक्त एवढं प्रॉपरली समजून घ्या. इथे आहे मेथडचं नाव, ओके, केसचं नाव, त्या केसचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आणि त्या केसचं एक्झाम्पल, केस कशी ओळखायची, हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही कुठलाही क्वेश्चन शॉर्टकट मेथडचा सोडवू शकता. लक्षात ठेवा, शॉर्टकट मेथडच्या क्वेश्चनमध्ये मेथडचा टाईप दिलेला नसतो, आपल्याला तो आयडेंटिफाय करावा लागतो. तो आयडेंटिफाय कसा करायचा, नेमकी 8 पैकी कुठल्या शॉर्टकट मेथडवरचं गणित आहे, कारण सगळ्या मेथड सेमच दिसतात, ते ओळखण्यासाठी या ट्रिक्स आहेत. आणि प्रत्येक शॉर्टकट मेथडला त्याचं स्वतःचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला की तेच सबस्टिट्यूशन करायचं. तो सबस्टिट्यूशन्स मी इथे दिलेले आहेत आणि त्या मेथडची इथे नावं आहेत. सो आपण ते बघूया आता. बघा, येस. सो पहिली शॉर्टकट मेथड आहे जिला आपण म्हणूया केसेस वाईज, मी त्याला डिस्ट्रीब्यूट केलं आहे. केस ए e raised to ax ची शॉर्टकट मेथड आहे. याच्यामध्ये स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस d by a. लक्षात ठेवा, प्रत्येक शॉर्टकट मेथडमध्ये आपला YP चा फॉर्म्युला असेल राईट हँड साइड अपॉन लेफ्ट हँड साइड, आणि लेफ्ट हँड साइडला म्हणजे डिनॉमिनेटरला तुम्हाला सगळीकडे d च्या व्हॅल्यूज असतील. सो d च्या ज्या टर्म्स असतील त्यांना हे सबस्टिट्यूशन करायचं आणि d व्हॅनिश करायचे. d व्हॅनिश करून डिनॉमिनेटरला खाली कॉन्स्टंट आला की समजायचं आपलं आन्सर आलं. सो d व्हॅनिश करण्यासाठी हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन वापरायचे. ओके, सो तुम्हाला प्रॉब्लेम्स मी घेईल तेव्हा तुम्हाला ते डीपली कळेल. सो बघा, पहिल्यांदा केस ए e raised to x, त्याचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस d by a, आणि e raised to x चं गणित कसं ओळखायचं. जर क्वेश्चन मध्ये राईट हँड साइडला क्वेश्चनच्या राईट हँड साइडला e raised to 2x 3 e raised to -x किंवा काही पण e raised to समथिंग आलं की समजायचं e raised to x चं एक्झाम्पल आहे. क्लिअर. आता केस बी आहे कॉन्स्टंट रेस टू x ची मेथड. याला सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस d by log of constant. c म्हणजे कॉन्स्टंट. सो या टाईपचे गणित कसे असतील बघा, कॉन्स्टंट रेस टू x 2 रेस टू x 1/3 रेस टू x. कळालं, या टाईपचे गणित आले ह्या केसेसचे. थर्ड केस आहे केस सी ओनली कॉन्स्टंट. सो बघा, ओनली कॉन्स्टंटच्या टाईपला रिप्लेस d by 0 हे सबस्टिट्यूशन घ्यायचं. या टाईपचे गणित काय, ओनली कॉन्स्टंट, फक्त बघा 2 आला -8/3 काही पण, फक्त कॉन्स्टंट आले, नंबर्स आले. सो या टाईपचं गणित असेल. नंतर केस डी आहे साइन x कॉस x. या टाईपला सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस d² by -a². ओके, आणि ए कुठे असेल बघा, या साइनचा किंवा कॉसचा कोइफिशियंट एक्सचा, हा झाला ए. सो या टाईपचे गणित असतील साइन 2x कॉस 4x, या टाईपचे एक्झाम्पल या केसवर जातील. नंतर केस ई साइन hx कॉस hx, इथे h आला, h म्हणजे हायपरबोलिक टर्म. सो याच्यासाठी सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस d² by +a². इकडे मायनस इकडे प्लस, या टाईपचे एक्झाम्पल अशा प्रकारचे असतील साइन h 2x कॉस h 3x या टाईपचे. नंतर केस एफ एक्स रेस टू एम, याच्यामध्ये 2 प्रकारचे फॉर्म्युले आहे, 1 - x to the power -1, 1 + x to the power -1. या 2 फॉर्म्युलांवरतीच ही केस आहे. आणि याचे एक्झाम्पल आहे, काही इक्वेशन्स आल्या, एक्सच्या टर्म आल्या बघा, x² + 2x + 3x + 5 इक्वेशन्स आल्यात, हे सगळे x रेस टू m चे एक्झाम्पल असतील. नंतर केस जी e raised to x into v, या दोघांमध्ये डिफरन्स आहे बघा, इथे फक्त e raised to x आहे, इथे e raised to x into v आहे, म्हणजे e ला मल्टिप्लाय तुम्हाला टर्म पाहिजे. ओके, इथे e ला मल्टिप्लाय टर्म नकोय. सो याचं सबस्टिट्यूशन आहे रिप्लेस d by d + a, आणि याचं होतं रिप्लेस d by a. सो दोघं डिफरंट आहे, दोघांचे एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल पण डिफरंट. इथे फक्त e raised to 2x होता, पण इथे e raised to 2x into v म्हणजे काहीतरी टर्म मल्टिप्लाय पाहिजे बघा, आहे का, sin 3x into sin 3x. हा झाला e raised to x आणि हा झाला v. इथे बघा e raised to x आणि हा v म्हणजे x³, e raised to x म्हणजे e raised to -4x, म्हणजे e ला मल्टिप्लाय टर्म पाहिजे. इथे बघा e ला मल्टिप्लाय नव्हतं, फक्त e होता. कळालं ह्या दोघांमधला काय डिफरन्स आहे. यस. लास्ट आहे x into v. सो केस h x into v, याच्यात काय x ला पॉवर कंपल्सरी 1 पाहिजे, 1 पॉवर पाहिजे. ओके,
सो बघा, आणि त्याला मल्टिप्लाय काहीतरी टर्म पाहिजे. सो याच्यामध्ये वायपी काढण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे वायपी इज इक्वल टू एक्स मायनस डी, न्यूमरेटरला डी डॅश म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह व्ही अपॉन डी. सो याचे एक्झाम्पल बघा, एक्स साइन टू एक्स, एक्सला पॉवर 1 पाहिजे, त्याला मल्टिप्लाय काहीतरी ट्रिग्नॉमेट्रिक टर्म पाहिजे. सो एक्सला मल्टिप्लाय ट्रिग्नॉमेट्रिक टर्म आली, एक्सला मल्टिप्लाय साइन, एक्सला मल्टिप्लाय कॉस, एक्स इंटू व्ही. करेक्ट. मग तुम्ही म्हणता सर हे इथे एक्सला पॉवर 1 आहे, इथेही पॉवर 1 आहे, पण याला मल्टिप्लाय नाहीये ना, काही मल्टिप्लाय नाहीये म्हणून तो एक्स रेज टू एम गेला. एम म्हणजे पॉवर, पॉवर किती आली 1. पण याला मल्टिप्लाय, एक्सला मल्टिप्लाय जर साइन कॉस असते तर या टर्म मध्ये गणित गेलं असतं. कळालं तुम्हाला मित्रांनो. सो पूर्ण शॉर्टकट मेथडचे जे आपण शिकणार आहोत या पूर्ण युनिटमध्ये शॉर्टकट मेथड हा पूर्ण कंटेंट एवढा एकच टाईप ज्याच्यामध्ये टोटल 8 सब केसेस आहे. सो एवढा टाईप पूर्ण जवळजवळ 60% युनिटचा 60% शॉर्टकट मेथडमध्येच आहे. सो शॉर्टकट मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, आणि पूर्ण कन्सेप्ट मी तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्ट्रक्चरमध्ये पूर्ण सिम्पली सांगितलं आहे. सो हाच मेन डिफरन्स आहे. इथे हे जर समजलं ना आता, तर पुढचे व्हिडिओज आता तुम्ही बघायला सुरुवात करशाल, त्यांच्यामध्ये हे प्रत्येक केसेस वाईज व्हिडिओज आहे. सो ते तुम्हाला एकदम इझी जातील, तिथे कन्फ्युजन होणार नाही. ओके. सो हा व्हिडिओ हवं तर अजून एकदा दोनदा रिपीट करून बघा, कारण हे स्ट्रक्चर, हा डिफरन्स हे मेन आहे. हे एकदा समजलं ना मग पुढे अडचण नाही, पुढे सगळे मार्क तुमचे स्वतःचे आहे. ओके. सो चला, आता मला खात्री तुम्हाला हे समजलं असेल. सो आता आपण व्हिडिओजला एक एक केसेसला प्रॉब्लेम्स घेऊन सुरुवात करूया.